नमस्कार. या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती संदर्भामध्ये एक महत्त्वाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दिनांक 13 ऑक्टोबर 23 रोजी निर्गमित केला असून या शासन निर्णयानुसार शैक्षणिक अर्हतेमध्ये काही तरतुदी सुधारित केल्या आहेत, काही तरतुदी वगळल्या आहेत म्हणजे काढून टाकल्या आहेत, तर काही नवीन तरतुदी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि या शासन निर्णयानुसार येणारी शिक्षक भरतीमध्ये जे पसंतीक्रम वगैरे आहे ते दिले जातील किंवा जनरेट होतील. तर बघा या ठिकाणी यामध्ये महत्त्वाचा शासन निर्णय 7/2/19 चा उल्लेख करण्यात आला असून या 7/2/19 च्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली आहे. तर 10/11/22 च्या शासन निर्णयानुसार जी शिक्षक भरती आहे याच्यामध्ये कशा प्रकारचे टप्पे राबवले जातील, जाहिराती कशा प्रकारच्या येतील याबद्दल माहिती या 10/11/22 च्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेली होती. आता जी प्रस्तावना आहे प्रस्तावनेमध्येच काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत किंवा स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे सांगण्यात आलेलं आहे ते म्हणजे जी साधन व्यक्ती हे जे काही पद आहे तर हे पद नव्याने तयार करण्यात येणार असून हे पद केंद्र स्तरावरती असणार आहे. म्हणजे केंद्र स्तरावरती हे पद असेल आणि केंद्र स्तरावरती जेवढ्या काही शाळा असतील त्या सर्व शाळांना मार्गदर्शन करण्याचं जे काम आहे तर ही एक साधन व्यक्ती करणार आहे आणि या साधन व्यक्ती जे पद आहे तर हे इंग्रजी माध्यमातील उमेदवारांच्या माध्यमातून भरलं जाणार आहे. तर अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर 11वी ते 12वी साठी जे काही अर्धवेळ पद आहे ते या ठिकाणी पवित्र प्रणालीमार्फत भरलं जाईल हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तसेच 11वी ते 12वी साठी जे काही 2 विषयांसाठी एकच पद भरलं जातं तर त्यासाठी त्या दोन्ही विषयामधून अशा उमेदवाराला जी पवित्र पदवी आहे त्या ठिकाणी पूर्ण करावी लागणार आहे. अशा प्रकारचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. आता जो प्रत्यक्षात शासन निर्णय घेण्यात आला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर बघा या ठिकाणी उक्त वाचा क्रमांक 2 येथील जो काय शासन निर्णय आहे 10/11/22 यामध्ये म्हटलेलं आहे की बघा या ठिकाणी तुम्हाला मी 10/11/22 चा शासन निर्णय या ठिकाणी दाखवतो. याच्यामध्ये हा शेवटचा 5वा मुद्दा होता. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार जर पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी त्याला पसंतीक्रम द्यायचे असतील तर तो या ठिकाणी निवडीसाठी पात्र राहील. अशा प्रकारे या ठिकाणी 10/11/22 च्या शासन निर्णयानुसार सांगितलेलं होतं. परंतु आता या ठिकाणी या शासन निर्णयानुसार हा जो काही मुद्दा होता की विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील. आता या तरतुदीऐवजी नव्याने तरतूद या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली आहे आणि या अनुसार जर अशा उमेदवाराची एकदा निवड झाली आणि जर नंतरच्या टप्प्यानुसार त्याने अर्ज केला तर त्याची त्याच गटासाठी निवड होणार नाही. तर त्याची निवड ज्या गटामध्ये झालेली आहे त्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदांसाठी तो पात्र राहणार आहे आणि उमेदवारास जर पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करायचा असेल तर त्याला नव्याने चाचणी परीक्षा म्हणजे टेट परीक्षा द्यावी लागेल आणि गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरावे लागेल. अशा प्रकारे ही एक महत्त्वाची जी अट आहे त्या ठिकाणी घातलेली आहे. आता या अटीमुळे काय होणार आहे तर बघा या ठिकाणी की पहिल्या टप्प्यामध्ये समजा एक 4-5 जिल्ह्यामध्ये काही जाहिराती आल्या, समजा कोकण विभागामध्ये जाहिराती आल्या किंवा पुणे विभागामध्ये जाहिराती आल्या आणि एखाद्या उमेदवाराची 1 ते 5 या पदासाठी कोकण विभागामध्ये निवड झाली. त्याला जास्त मार्क असतील कमी मार्क असतील तो या ठिकाणी प्रश्न नाही. परंतु अशा उमेदवाराची त्या गटामध्ये किंवा त्या विभागामध्ये त्याची निवड झाली किंवा त्या जिल्ह्यामध्ये निवड झाली. आता समजा अशा उमेदवाराला ज्यावेळेस दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्या जिल्ह्यामधील काही जागा येतील, जाहिराती येतील. समजा एखादा उमेदवार आहे आपण म्हणूया पुणे जिल्ह्यामधील एक उमेदवार आहे आणि त्याची निवड पहिल्या टप्प्यामध्ये समजा आपण म्हणूया की रायगडमध्ये झाली. बघा रायगडमध्ये त्याची पहिल्या टप्प्यामध्ये निवड झाली. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेने आपली जाहिरात दिली नाही म्हणून त्याने रायगड जिल्हा परिषदेला प्राधान्यक्रम दिला आणि रायगड जिल्हा परिषदेमध्ये त्याची निवड झाली. दुसऱ्या टप्प्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेने आपली जी काही जाहिरात आहे ती प्रकाशित केली. आता
या उमेदवाराची 1 ते 5 या गटासाठी रायगड जिल्हा परिषदेमध्ये पण निवड झालेली आहे. आता हा जो उमेदवार आहे हा दुसऱ्यांदा ज्यावेळेस जाहिराती येतील दुसऱ्या टप्प्यामध्ये, तर त्याला या पुणा जिल्हा परिषदेमध्ये 1 ते 5 या गटासाठी प्राधान्यक्रम देता येणार नाहीत. त्याला 6वी ते 8वी साठी प्राधान्यक्रम हे पुणे जिल्हा परिषदेमध्ये देता येतील, परंतु 1 ते 5 याच गटासाठी तो पुणे जिल्हा परिषदेमध्ये प्राधान्यक्रम देऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात 1 ते 5 या गटासाठी किंवा 6 ते 8 या गटासाठी कोणत्याही एका गटासाठी जर पहिल्या टप्प्यामध्ये त्याची निवड झाली असेल, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याला वरच्या गटासाठी अर्ज करावा लागेल किंवा पसंतीक्रम द्यावे लागतील. आणि जर त्याला 1 ते 5 किंवा त्याच गटासाठी अर्ज करायचा असेल, तर त्याला परत परीक्षा द्यावी लागेल, चाचणी परीक्षा म्हणजे टेट परीक्षा द्यावी लागेल आणि गुणवत्तेनुसार परत त्याला जे आपले प्राधान्यक्रम आहे ते द्यावे लागतील. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया की पहिल्या टप्प्यामध्ये तुमची ज्या ठिकाणी निवड झाली आहे, तर त्या गटासाठी तुम्हाला त्याच ठिकाणी राहावं लागेल. दुसऱ्या गटासाठी तुम्हाला जर प्राधान्यक्रम द्यायचे असतील, तर तुम्ही नंतर त्या ठिकाणी देऊ शकता. तर अशा पद्धतीने ही एक महत्वाची अट घातलेली आहे. याचाच अर्थ बघा की जो काय 10, 11, 22 चा शासन निर्णय होता, त्याच्यामध्ये सरसकट म्हणजे तुम्ही पहिल्यांदा रायगडमध्ये तुमची निवड झाली 1 ते 5 साठी, दुसऱ्या वेळेस ज्या काही पुणे जिल्हा परिषदेच्या जागा येतील 1 ते 5 साठी, त्यावेळेस तुम्ही 1 ते 5 साठी सुद्धा प्राधान्यक्रम देऊ शकत होता, परंतु आता तसं होणार नाही. तिसरा मुद्दा आहे, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब सांगितलेली आहे, ते म्हणजे 11वी ते 12वी या विभागासाठी बघा 2 विषयाचा मान्य कार्यभार विचारात घेऊन ज्या ठिकाणी पूर्ण वेळ मान्य रिक्त पद असतील, तर त्यासाठी नियुक्तीसाठी दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवीची मूळ अर्हता धारण करणारे उमेदवार नियुक्तीस पात्र असतील आणि सदरची पदे ही पवित्र पोर्टल मार्फत भरण्यात येतील. म्हणजे बघा या ठिकाणी समजा ज्या ठिकाणी 11वी ते 12वीचे वर्ग आहेत, 11वी ते 12वी या ठिकाणी वर्ग असतात, त्या ठिकाणी बरेच शिक्षक किंवा जी काही पद असतात, शिक्षक म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की जी पद असतात, पद या ठिकाणी मंजूर होत असताना एखादं पद या ठिकाणी बघा त्या शिक्षकाला मराठीही शिकवता आलं पाहिजे, प्लस त्याला या ठिकाणी जो काही इतिहास विषय आहे हा सुद्धा त्या ठिकाणी त्याला शिकवता यावा. म्हणजे या ठिकाणी एकाच पदामध्ये म्हणजे पद त्या ठिकाणी एकच असणार आहे, परंतु त्या एका पदाला 2 विषय शिकवावे लागतात, म्हणजे मराठी आणि इतिहास. तर अशा बऱ्याच ठिकाणी असे पद असतात किंवा त्याला केमिस्ट्री सुद्धा शिकवावं लागेल आणि जे मॅथ आहे हे सुद्धा ठिकाणी त्याला शिकवावं लागेल किंवा फिजिक्स आणि मॅथ असे दोन्ही विषय त्या ठिकाणी त्याला शिकवावे लागतात. अशा प्रकारे हा 2 विषयाचा मान्य कार्यभार विचारात घेऊन ज्या ठिकाणी पूर्ण वेळ मान्य पद या ठिकाणी रिक्त असतील, तर त्यासाठी नियुक्त करण्यासाठी मग कशा प्रकारच्या उमेदवारांची नियुक्ती करायची, तर या ठिकाणी ज्या उमेदवाराची दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवी असेल, म्हणजे ज्या ठिकाणी 2 विषय मान्य असतील म्हणजे मराठी आणि इतिहास, तर यासाठी एकच पद असेल किंवा या ठिकाणी आपण म्हणूया फिजिक्स आणि मॅथ साठी एकच पद असेल किंवा केमिस्ट्री आणि मॅथ साठी एकच पद असेल, तर अशा पदांसाठी त्या ठिकाणी त्या उमेदवारांनी दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी करणं गरजेचं आहे. जर त्या उमेदवाराची दोन्ही विषयात पदव्युत्तर पदवी असेल म्हणजे मूळ अर्हता धारण त्यांनी केलेली असेल, तर अशा उमेदवाराची नियुक्ती अशा पदावरती केली जाईल की त्या उमेदवाराला या ठिकाणचे दोन्ही विषय शिकवावे लागतील किंवा दोन्ही विषयासाठी ते पद मंजूर असेल, तर त्याच ठिकाणी त्याची निवड होईल. म्हणजे या ठिकाणी असं होणार नाही की एखाद्याचा MA मराठीमध्ये आहे तर त्याची मराठीसाठी होईल आणि दुसऱ्याची इतिहासासाठी होईल, असं होणार नाही. तर दोन्ही विषयामधून तुमची पदव्युत्तर पदवी या ठिकाणी असेल तर तुमचं या पदासाठी विचार होणार आहे. आता या ठिकाणी ही पदे बघा प्रत्येकच कॉलेजमध्ये असतील असं नाही, काही ठराविक कॉलेज असतात त्या ठिकाणी 2 विषयांसाठी एक पद मंजूर असतं. म्हणजे जर पटसंख्या कमी असेल तर त्याप्रमाणे या ठिकाणी ही पद मंजूर असतात. जर पट जास्त असेल तर मराठी हा स्पेशल विषय असतो, इतिहास हा विषय स्पेशल असतो आणि त्या ठिकाणी प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक हे नेमले जातात. तर ही पदे त्या मानाने कमी असतील, तर ही सगळी पदे आता इथून पुढे पवित्र पोर्टल मार्फत भरली जातील. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की या ठिकाणी 11वी ते 12वी या गटासाठी संच मान्यतेत मूळ मंजूरपैकी रिक्त असलेली जी अर्धवेळ पदे आहेत तासिका तत्वावरील वगळून, म्हणजे बघा या ठिकाणी जे अर्धवेळ पदे असतात संच मान्यतेमध्ये मंजूर पदे असणार आहे जे अर्धवेळ पदे, तर आता इथून पुढे ही पदे पवित्र पोर्टल मार्फत भरली जातील. जे तासिका तत्वावरती असणार आहे ती भरली जाणार नाहीत. त्यानंतर 5वा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो म्हणजे साधन व्यक्ती. साधन व्यक्ती म्हणजे या ठिकाणी रिसोर्स पर्सन, म्हणजे या रिसोर्स पर्सनचं काम काय असणार आहे,
तर हा या ठिकाणी पहा केंद्र शाळा स्तरावर ज्या काय पहा केंद्राअंतर्गत अन्य शाळांमध्ये पहा शिक्षक असतील, या शिक्षकांना इंग्रजी भाषेचं तंत्र शिकवण्याकरिता अशा शिक्षकाची साधन व्यक्ती म्हणून किंवा रिसोर्स पर्सन म्हणून पण नियुक्ती केली जाईल आणि अशा शिक्षकाने इतर शाळेमधील जे काही शिक्षक असतील अशा शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे. आता हे जे काही साधन व्यक्ती हे जे पद आहे तर हे या ठिकाणी पण नव्याने निर्माण केलं गेलं आहे. म्हणजे जसं केंद्र प्रमुख हे पद या ठिकाणी प्रत्येक केंद्राला एक केंद्र प्रमुख पद असतं, तशाच प्रकारचं आता प्रत्येक केंद्रामध्ये केंद्र स्तरावरती एक पद हे इंग्रजी विषयासाठी इंग्रजी माध्यमातील उमेदवारांमधून पण नियुक्त केलं जाईल. आता हे जे पद आहे हे सदरची नियुक्ती जिल्हा परिषदेकडील उपलब्ध रिक्त पदांमधून केली जाईल. जी काय पदे रिक्त असतील जिल्हा परिषदेमध्ये तर त्या रिक्त पदांमधून या उमेदवाराची या साधन व्यक्ती उमेदवाराची निवड या ठिकाणी केली जाणार आहे. तर आता या ठिकाणी या साधन व्यक्तींची निवड होत असताना या डीएड बीएड इंग्रजी माध्यमातून किंवा ठिकाणी इतर अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केलेल्या उमेदवारांना कशा प्रकारचा प्राधान्यक्रम द्यायचा तर याचे निकष या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला कोणाला घेतलं जाईल तर बघा या ठिकाणी जो पहिला प्राधान्यक्रम आहे तो देण्यात आलेला आहे, ज्याचं सर्व शिक्षण म्हणजे या ठिकाणी पहिली पासून ते डीएड बीएड इंग्रजी माध्यमातून ज्याचं सर्व शिक्षण असेल म्हणजे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून ज्यांनी पूर्ण केले असेल तर अशा उमेदवाराचा या ठिकाणी सुरुवातीला विचार केला जाणार आहे. त्यानंतर दुसरा विचार अशा उमेदवाराचा केला जाईल की संपूर्ण शिक्षण जे शैक्षणिक अर्हता ज्यांनी सगळी पूर्ण केले असेल म्हणजे बीए असेल एमए असेल बीएससी एमएससी ही इंग्रजी माध्यमातून केली असेल म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया पहिली पासून ते तुमची पीजी असेल किंवा या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन असेल किंवा ठिकाणी 12वी असेल हे तुमचं इंग्रजी माध्यमातून असेल आणि त्याच्यानंतर तुमची व्यावसायिक अर्हता ही कोणत्याही माध्यमातून पूर्ण तुम्ही केलेली असेल म्हणजे तुमचं डीएड बीएड मराठी माध्यमातून असेल हिंदी माध्यमातून असेल मात्र तुमचं सगळं शिक्षण शैक्षणिक अर्हता ही इंग्रजी माध्यमातून असेल तर अशा उमेदवाराला या ठिकाणी दुसरा प्राधान्यक्रम असेल. तिसरा प्राधान्यक्रम असा असणार आहे की ज्याचं शिक्षण हे 12वी पर्यंत इंग्रजी माध्यमातून आहे आणि त्यानंतर तुमची व्यावसायिक अर्हता डीएड बीएड हे तुमचं किंवा मराठी माध्यमातून झालेलं असेल तर अशा उमेदवाराला या ठिकाणी तिसरा प्राधान्यक्रम असणार आहे. त्यानंतर चौथा प्राधान्यक्रम कोणाला दिलेला आहे त्याचं 10वी पर्यंतचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून आहे आणि व्यावसायिक अर्हता ही कोणत्याही माध्यमातून तुम्ही केली असेल म्हणजे डीएड बीएड तुमचं मराठी असेल किंवा इंग्रजी असेल मात्र तुमचं 10वी पर्यंतचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून असेल तर अशा उमेदवारांसाठी चौथा प्राधान्यक्रम आहे. आणि पाचवा प्राधान्यक्रम हा अशा उमेदवारांचा असणार आहे की ज्याचं शिक्षण हे पूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं असेल किंवा हिंदी माध्यमातून झालं असेल मात्र या ठिकाणी तुमची व्यावसायिक अर्हता ही इंग्रजी माध्यमातून असेल म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की तुमचं डीएड किंवा बीएड हे इंग्रजी माध्यमातून असेल आणि सगळं शिक्षण तुमचं मराठी माध्यमातून असेल तर तुमचा प्राधान्यक्रम पाचवा असणार आहे म्हणजे सगळ्यात शेवटी. म्हणजे बाकी सर्व उमेदवारांचा आधी विचार केला जाईल आणि त्याच्यानंतर तुमचा विचार अशा प्रकारे केला जाणार आहे. तर बघा अशा पद्धतीने साधन व्यक्ती इंग्रजी माध्यमासाठी जे उमेदवारांची या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे तर त्यासाठीचा हा व्यावसायिक आणि शैक्षणिक अर्हता तुमची इंग्रजी माध्यमातून किती प्रमाणात कोणकोणत्या टप्प्यावर तुम्ही कशा प्रकारे पूर्ण केले आहे तर त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी प्राधान्यक्रम दिले जातील आणि त्यानुसार निवड केली जाणार आहे. आता अशा साधन व्यक्तींची निवड करत असताना किंवा निवड होण्यासाठी त्यांची राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने एक परीक्षा घ्यायची आहे. म्हणजे या ठिकाणी अशा उमेदवारांची निवड जर करायची असेल साधन व्यक्ती म्हणून तर अशा उमेदवारांची साधन व्यक्ती म्हणून निवड करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने एक परीक्षा त्यांची घ्यायची आहे आणि त्यांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षित करायचं आहे. त्यासाठी प्रशिक्षणाचं आयोजन करायचं आहे. या संदर्भात आयुक्त शिक्षण यांनी या प्रक्रियेचा आराखडा निश्चित करायचा आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करायची आहे. म्हणजे प्रत्येक केंद्रावरती एक इंग्रजी माध्यमातून ज्याचं शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता ज्यांनी पूर्ण केले आहे तर अशा उमेदवाराची निवड ही सर्च पर्सन म्हणून या भरतीमध्ये केली जाणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा शासन निर्णय निर्गमित केला असून याच्यामध्ये काही महत्वाचे जे निर्णय आहे ते घेण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये ज्याचं 2 विषयामधून पदव्युत्तर पदवी झालेल्या आहे तर त्या पदासाठी निवड केली जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी जे अर्धवेळ पदे आहेत ती सुद्धा आता इथून पुढे पवित्र प्रणालीमार्फत भरली जातील आणि त्यानंतर सर्व
सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहा साधन व्यक्ती हे जे काय पहा पद आहे हे इंग्रजी माध्यमातून शैक्षणिक आणि व्यावसायिकरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांमधून पहा त्यांची निवड केली जाणार आहे. तसेच या ठिकाणी एका टप्प्यामध्ये जर तुमची निवड झाली असेल तर पुढच्या टप्प्यामध्ये तुम्हाला त्याच गटासाठी अर्ज करता येणार नाही. असे महत्त्वाच्या अटी, महत्त्वाच्या तरतुदी या ठिकाणी पहा समाविष्ट करणारा हा शासन निर्णय आज दिनांक 13 ऑक्टोबर 23 रोजी पहा शासनाने निर्गमित केला आहे. या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.